नमस्कार मंडळी, ऋतू आहे हेमंताचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मंडळी, आज आपण एक फार जुनी कविता आहे, श्री दत्त म्हणजे दत्त या नावाने जे कवी लिहित होते, साधारण 1897 साली लिहिलेली कविता आहे। त्यांचं मूळ नाव आहे दत्तात्रय कोंडोघाटे। तर ही ज्या वृत्तात रचलेली आहे ती वृत्त अतिशय सुंदर आहे आणि सुपरिचित देखील आहे, कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही कविता ऐकलेली वाचलेली आहे, अभ्यासलेली आहे। या कवितेमध्ये एका गरीब कुटुंबातील आई आपल्या बाळाला निजवताना जे वर्णन करते ते खूप सुंदर वर्णन आलेलं आहे आणि त्याची जी लय आहे ती अतिशय छान आहे। या कवितेत ओतप्रोत असा अर्थ भरलेला आहे। त्या काळची परिस्थिती, त्या काळचं वातावरण याचा देखील आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने एक माहिती या कवितेतून कळते। म्हणजे अनेक प्रकारच्या अभ्यासाच्या दृष्टीने, म्हणजे वृत्ताच्या अभ्यासाच्या दृष्टीने तर आहेच, पण इतरही अनेक अभ्यासाच्या दृष्टीने ही कविता खूपच संस्मरणीय ठरते। तर आपण ती आधी कविता ऐकूया। कवी आहेत दत्त, म्हणजेच दत्तात्रय कोंडोघाटे, आणि वृत्त आहे अक्रूर। बानीज गडे लढिवाळा, निज निज माझ्या बाळा। रवी गेला रे सोडून आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला। अंधार वसे चोहीकडे गगनात, गरिबाच्या जेवी मनात। बघत कुणी कसा निजला हा इहलोक, मम आशा जेवी अनेक। खडबड हे उंदीर करीती, कण शोधाया ते फिरती। परी अंती निराश होती, लवकर हेही सोडितील सदनाला। गणगोत जसे आपणाला, बहुदिवसांच्या जुन्या कुळाच्या भिंती। कुजुनी त्या भोके पडती, त्यामधुनी त्या दाखविती जगताला। दारिद्र्य आपुले बाळा, हे कळकीचे जीर्ण मोडके दार। कर 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 वाजे फार, हे दुःखाने कणहुनी कधी लोकाला। दारिद्र्य आपुले बाळा, वाहतो फटीतून वारा। सुकवितो अश्रुधारा, तुझ निज म्हणे सुकुमारा। हा सूर धरी माझ्या या गीताला, निज निज माझ्या बाळा। जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले, दैवाने नाही पडले। तोवरती तू झोप घेत जा बाळा, काळजी पुढे देवाला। जोवरती या कुडीत राहील प्राण, तोवरी तुझ संगोपीन। तदनंतरची करू नको तू चिंता, नारायण तुझला त्राता। दारिद्र्या चोरील कोण, आकाशा पाडील कोण। दिग्वसना फाडील कोण, त्रैलोक्यपती आता त्राता तुझला। निज निज माझ्या बाळा, तुझ जन्म दिला सार्थक नाही केले। तुझ काही न मी ठेविले, तुझ कोणी नसे छाया तुझ आकाश। धन दारिद्र्याची रास, या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा। गृह निर्जन राणी थारा, तुझ ज्ञान असे
अज्ञानाविण काही, भिक्षेविण धंदा नाही, तरी सोडू नको सत्याला, धन अक्षयतेच जीवाला, भावे मज दीन दयाळा, मग रक्षिल तो करुणा सागर तुझला, निज निज माझ्या बाळा, निज निज माझ्या बाळा, निज निज माझ्या बाळा. मंडळी, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा सकारात्मकता कशी असावी, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा, असं सांगणारी ही कविता इतक्या जुन्या काळामध्ये 1897 या साली रचली गेली, लिहिली गेली. खरं तर या कवितेचं रसग्रहण करण्याकरताच आपल्याला एक व्हिडिओ करावा लागेल. इतकं मोठं रसग्रहण त्याचं, इतके त्याला वेगवेगळे त्यातून अर्थ त्यातनं बाहेर पडतात, निघतात, आणि एवढ्या परिप्रेक्ष्याने त्याचं वर्णन आपल्याला करता येईल अशी ही कविता आहे. अतिशय अजरामर अशी कविता आहे. ही कविता आपल्याला आवडली असेलच. आता आपण आपल्या मुख्य वृत्ताकडे वळूया. या कवितेचे वृत्त वापरलेले आहे ते वृत्त आहे अक्रूर नावाचं. तर आजचं आपलं जे वृत्त आहे ते अक्रूर, मात्रा वृत्त आहे अक्रूर. त्याच्या मात्रा आहेत पहिल्या चरणात 20 आणि दुसऱ्या चरणात 14. आपण पाहिले असले जे 2 चरण पडतात, तर पहिल्या चरणामध्ये 20 आहेत साधारण मात्रा आणि दुसऱ्या चरणामध्ये आहेत त्या 14 आहेत. आणि याचा जो यती आहे, म्हणजे आपण तिथे थांबतो, थोडासा विराम घेतो, तो यती म्हणजे आहे 8व्या आणि 16व्या मात्रेवर. आपण मात्रावृत्ताचा विचार करतो म्हणून मात्रेवर असं म्हणतो. तर याच्यातल्या 2 ज्या ओळी आहेत त्या उदाहरण आपण नेहमीप्रमाणे घेऊया. बा नीज गडे लढीवाळा, निज नीज माझ्या बाळा. नेहमीप्रमाणे आपण हे लिहून घेतले 2 चरण, आणि त्याच्या खाली त्याच्या लघुगुरूच्या ज्या मात्रा आहेत, म्हणजे 1 किंवा 2, लघु असेल तर 1, गुरु असेल तर 2, त्याप्रमाणे लिहून घेतले आपण. बा नीज गडे 2 2 1 1 2, नीज गडे 2 1 1 2, लढीवाळा 1 1 2 2. त्यानंतर निज निज माझ्या बाळा 2 1 2 1 2 2 2 2. आता बघा, बा नीज गडे 8, नीज गडे लढी 8, वाळा म्हणजे 8 अधिक 8 अधिक 4 अशा एकूण 20 मात्रा झाल्या. आणि निज निज माझ्या बाळा 8 आणि 6 अशा एकूण 14 मात्रा झाल्या. तर अशा प्रकारे हे वृत्त आहे. या वृत्तामध्ये अनेक अंगाई गीतं रचली गेलेली आहेत. अंगाई गीतांसाठी अतिशय समर्पक असं हे वृत्त आहे. तर एकूण ह्या वृत्ताची जी माहिती आहे ती आपल्या लक्षात आली असेल, आपल्याला हे वृत्त आवडलं असेल, कळलं असेल, तर नक्की आपल्या कमेंटमध्ये तुम्ही तसं लिहा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमीप्रमाणे. आणि आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.